सुट्टीच्या दिवशी तुम्हाला कमी काम करायचं आहे आणि छान पदार्थही खायचा असेल ओके, तर माझ्याकडे एक भन्नाट रेसिपी आहे जी की मी आज तुमच्यासोबत शेअर करते. साधारण मी 1 मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि मी हे धुवून घेतले स्वच्छ. एवढी भारी लागते ना, कमी टायमामध्ये पण होते, छानही लागते. साधारण 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यातले माती किडे जे पण काही असतील ते सर्व निघून जातं. 2 ते 3 पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा सचवून. मी तांदूळ धुवून घेतले स्वच्छ आणि साधारण एका म्हणजे अर्धा तास त्यांना भिजू घालते. मग मी तांदूळ स्वच्छ धुतलाय आणि अर्धा तास भिजू घालते याला. तांदूळ छान फुलतो आणि लवकर शिजतो सुद्धा. तांदूळ भिजवतो मी साहित्य रेडी करून ठेवते जे बेसिक लागेल आपल्याला. त्यासाठी मी हा भिजवलेला मटार घेतलेला आहे. फ्रेश असेल तर ही उत्तमच, पण माझ्याकडे नव्हता तर मी हा भिजवून घेतलेला अद्रक मी भिजू घातलेला होता तर तो मी वापरते. मी बेसिक साहित्याची सुरुवात करते आहे. चॉपिंग रेडी आहे. टोमॅटो लांब लांब चिरला आहे. कांदाही लांब चिरून घेतला आहे. मिरची मी अशी स्लीट करून घेतली आणि लांब पातळ चिरून घेतली आहे. आणि लसणाच्या पाकळ्या आणि तुम्ही हे बटाटे असे हे घेतले तुम्ही बघू शकता. तर आता मग रेसिपीला सुरुवात करूयात. चला, कुकरमध्ये मी 2 चम्मच तूप टाकून घेते. ही पदार्थ तुम्ही नक्की तुपातच करा, छान लागेल. तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये हे 1 स्टार फूल आणि थोडीशी दालचिनी टाकून घ्यायची. साधारण 2 चमचे तूप घातले. जिरं, स्टार फूल आणि दालचिनी टाकली. अर्धा चम्मच मोहरी चांगली तडतडली की त्यात ही हिरवी मिरची चिरलेली टाकून घ्यायची आणि चांगलं परतून घ्यायचं. साधारण 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. हे खूपच चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. आता मी चिरलेला कांदा टाकून घेते. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा. आता मी धुवून घेतलेले बटाटे मी साली सकटच वापरते. साली सोबत वापरला आणि त्यामुळे फायबर पण मिळतो आपल्याला. बटाट्याच्या काप याच्यामध्ये टाकून घेते. भिजवलेले मटारे आज सीझनमध्ये फ्रेश तर अवेलेबल नाही तर मी भिजवूनच वापरते सध्या. हे पण मी टाकून घेते. आता चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि साधारण मी थोडेसे अर्धा वाटी शेंगदाणे टाकून घेते. मला शेंगदाणे फार आवडतात त्यामुळे मी थोडे जास्त घालते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आणि याला चांगला फ्राय होऊ द्यायचं. टाकून घेते लांब चिरलेला टोमॅटो. भाज्या थोड्या फॅन्सी कट केल्यानं खाण्यातही मजा येते. साधारण हे सगळे जिन्नस अजून थोडेसे परतून घ्यायचे. चम्मच मी धनेपूड टाकून घेते. साधारण अर्धा चम्मच मी हळद टाकून घेते आणि 1 चम्मच मी गरम मसाला टाकून घेते. साधारण अर्धा चम्मच मीठ टाकून घेते आणि चांगलं फ्राय करायचं आहे. मसाला चांगला फ्राय झाला आहे तर अर्ध्या तासापासून तो तांदूळ मी भिजत घातलेला होता मी तो टाकून घेते. आता टाकून घेते. चांगलं परतून म्हणजे हलवून घ्यायचं आहे आणि म्हणजे पाण्याचं प्रमाण अंदाजाने घ्यायचं. साधारण इतकं पाणी वरती असलेलं भात हा खूप मोकळा सुटसुटीत होतो.
टाकून झालेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून घेऊ. 3 शिट्या झालेल्या आहे कुकरच्या. तो बघू शकता. वाव, मस्तच. लग्नामध्ये मिळतो असा मसाले भात. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा तुम्ही किती छान झाला आहे भात.